मला सांग, तू आयुष्यात कधी ही असली कामं केलीस? ऑफिसला जाणं, कॉर्पोरेटमध्ये काम करणं? नाही ना? आयुष्यभर गावात राहिलीस, तिकडची काही किरकोळ कामं केलीस, त्याशिवाय कधीच घरचा उंबरठा ओलांडला नसशील ना तू? ओलांडलास? किराणा माल आणण्यापलीकडे तुला व्यवहार माहीत नसेल, कधी गावाबाहेर पडली नसशील. हं? पण एक दिवस तुझं नशीब उजळलं आणि तू आमच्या घरात आलीस. तू कंपनी काय जॉईन करतेस, तुला नवीन प्रोजेक्टवर काय नेमतात, 4 गावकऱ्यांना कन्व्हिन्स केलंस, त्यांची मनं वळवलीस, म्हणून खूप मोठा पराक्रम केला असं वाटतंय तुला? हे बघा ऐश्वर्या मॅडम, हे सगळं मला हवंय म्हणून नाही करत आहे मी. विठुराया जे देत गेला तेच मी स्वीकारलं, इतकंच. अच्छा, मग आता 10 लाखांचं जे नुकसान झालं ते विठुरायाच्या इच्छेने झालंय असं म्हणायचंय तुला? माहित नाही, कदाचित परीक्षा बघत असेल तो माझी. त्याला बघायचं असेल की मी या परीक्षेतून कशी बाहेर पडते. तुझा नवरा आहे ना तुला ह्या प्रॉब्लेम मधून बाहेर काढायला. तरी नशीब, थँक गॉड, आता मी कंपनीत नाही आहे. नाही म्हणजे जर आता मी ऑफिसमध्ये असते आणि हे नुकसान जरी तुझ्या हातून झालं असतं ना, तरी नाव माझ्यावर आलं असतं की मी काहीतरी केलंय. कारण सगळ्यांनी स्टॅम्प तर लावलाच आहे ना माझ्यावर की जे काही चुकीची कामं आहे, जे काही नुकसान करते ते फक्त मी करते. आणि त्यामुळे मला रिझाईन करायला लावलं असतं एवढं नुकसान झाल्याबद्दल. पण या गोष्टीचं तू स्ट्रेस घेऊ नकोस. तुला हे असलं काहीही करावं लागणार नाही. कारण तुझा नवरा सारंग मेहंदळे. सारंगला बरोबर माहिती आहे बायकोची कधी आणि कशी बाजू घ्यायची. तो नीलसारखा नाही आहे. आणि शेवटी काय, सारंग कंपनीचा CEO आहे ना. ऐश्वर्या, तिला ऑलरेडी वाईट वाटतंय, अजून का गिल्ट देतेस? नाही वहिनी, माझा अर्थ तसा नव्हता, पण आय एम सॉरी. बहिणी, बरोबर बोलतात ह्या. नुकसान माझ्यामुळेच झालंय आणि ह्या गोष्टीची मला जाणीव आहे. कारण शेवटी निर्णय सुद्धा मलाच घ्यायचा आहे. आलीस तू? चल निघूया आपण, खूप काम आहेत आज ऑफिसमध्ये. सॉरी, मी नाही येऊ शकणार ऑफिसला. का बरं? तब्येत ठीक नाहीये? नाही, मी ठीक आहे, पण मी विचार केलाय राजीनामा द्यायचा. राजीनामा? बापरे. नाही म्हणजे मला माहिती आहे तू आता मोठ्या कंपनीमध्ये काम करतेस, मोठ्या पोस्टला आहेस, पण एवढा मोठा शब्द राजीनामा का? तुम्हाला मस्करी का वाटते? मी खरं बोलते. बोल. जर कोणी कंपनीचं एवढं मोठं नुकसान केलं असतं तर त्यांना सुद्धा हेच करावं लागलं असतं ना. इकडे बस, इथे बस आधी. कोण बोललं तुला असं? ऐश्वर्या मॅडम. नाही म्हणजे त्या म्हणाल्या म्हणून असं नाही, पण मला वाटतं मी सुद्धा माझ्या चुकीची जबाबदारी घ्यायला हवी आहे. पहिल्याच दिवशी एवढं मोठं नुकसान केलं मी आणि त्याची मला शिक्षा पण नाही मिळाली. लोकांपर्यंत चुकीचा संदेश पोहोचतो ना की मी तुमची बायको आहे म्हणून मला शिक्षा नाही मिळाली. हे बघ, मी तुला आत्ताच बोललो की तू मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या पोस्टला आहेस, पण त्याचबरोबर कोणाचं ऐकायचं आणि कोणाचं नाही हे पण तुला कळलं पाहिजे. जी व्यक्ती तुला सांगतेय त्या व्यक्तीने आयुष्यात काय केलंय माहिती आहे ना तुला? चल. अहो, मला खरंच नाही पटत आहे हे. माझा एक शिव, शांतपणे माझा एक. मागे एकदा आपल्या कंपनीतला एक कामगार, त्याच्याकडून मशीन बंद पडली. तुझं हे तू जे बोलतेस ना ते काहीच नाही, त्याच्यापेक्षा खूप मोठं नुकसान झालं. पण त्याला काय कंपनीतून काढून नाही टाकलं, कारण त्याचा हेतू मशीन बंद पाडण्याचा नव्हता, त्याचा हेतू प्रोडक्शन वाढवण्याचा होता. हे गावकरी जे रॉ मटेरियल्स आपल्याला पुरवतायत ना, ते कुणामुळे? तुझ्यामुळे. आणि ते पैशांमध्ये नाही मोजू शकत आपण. हो, पण माझ्यामुळे नुकसान झालंय ते झालंय ना. तू कशाला विचार करतेस नुकसानाचं? मी आहे ना, मी बसलो नाही ते. मी बघतो ना नुकसान भरपाई कशी करायची ती. तू नको त्याचा विचार करू. चल जाऊ आपण. तू हे काय करतेस माहिती आहे? तू जबाबदारीपासून तुझी स्वतःची सुटका करून घेतेस. अशी लगेच हार नाही मानायची सावली.
तू लढता लढता हरलीस ना, मी काही नाही बोलणार तुला. पण जर तू स्वतःहून हार मानलीस ना, तर खरंच वाईट वाटेल मला. जास्त विचार नको करू. चल आता, चल आता. हे बघ, मी 10 मिनिटं खाली तुझी वाट बघेन. तू जर आलीस तर ठीक आहे, नाहीतर मी निघेन. निर्णय तुझ्यावर आहे. मी तुला फोर्स नाही करणार. अरे मी असं नाही मित्र काम केलं की नाही. मी चिडून बोलतोय का तुझ्याशी? मी रिक्वेस्ट करतोय, पण आता उधारी जास्ती झाली. नाही तू मागच्या वेळेस सांगितलेलं, पण मागच्या वेळेस कमी दिलेस ना. पुन्हा आता 3 गाड्यांचं काम केलंय. नाही ऐक ना हे बघ ना, आता ना आता डोक्यावर सप्लायर येऊन उभे राहिले तर कसं चालेल? हा नाही रे, भाडं पण थकले, द्यायला लागतं ना. लोकांचा पगार पण आहे. अरे जास्त किती मागतोय? हा नाही मी ओरडत, अरे चिडलो नाहीये. अरे ऐक ना, मी ऐकून तर घे तू. हा नाही मी करतो. मी तू सांगितलेलं सगळं काम करणार डेफिनेटली. हा फक्त पैशाचं आज होतील का? आज नाही. बरं हा तुझ्याकडे पण आईचा प्रॉब्लेम आहे ना. हा बघतो. मला सांग ना पण. हा आरामात करतो. नाही चला, हा ठेवतो. चल. हा काही प्रॉब्लेम झालाय का? नाही अजिबात प्रॉब्लेम वगैरे काय नाही. हे बघ, मी तुझा फोन ऐकलाय. मला सांग काय झालंय. भाडं थकलंय यावेळेस, म्हणजे डिले झाले थोडंसं. काय नाही तर इतर वेळी मी देत असतो, पण यावेळेस ना त्याला बहुतेक त्या जागेच्या मालकाला नवीन ऑफर दिली कोणी, तर लागलाय उतार येऊन. मला सांगतो की आता जागा खाली कर. पैसे नाही आहेत. म्हणजे मी ऐकलं होतं की गॅरेज चांगलं चाललंय. हे बाबा टचवूड, गॅरेज कडक चाललंय. मी काय करतो, सगळे पैसे अमृताकडे देतो आणि ना थोडेच पैसे खिशात ठेवतो. काय जास्ती पैसे असले की आपलं डोकं फिरतं, तुला तर माहिती आहे. दादा, खरंच तू सगळे पैसे अमृता वहिनीकडे देतोस? म्हणजे आपण ठरवून ठेवले 3-3 आठवड्याचे पैसे घ्यायचे, सरळ अमृताच्या हातात द्यायचे. आता प्रॉब्लेम काय माहिती आहे, इतके दिवस मी मागितले नाही. आत्ता जर मागितले ना तिच्याकडे तर तिला टेन्शन यायला लागेल. नाही नको मागू नको. मला सांग, भाडं किती द्यायचंय? तुला उशीर होत नाही ऑफिसला यायला? तू जा. आणि तू एकटा का चाललायस? सावली कुठे? हे बघ, विषय बदलू नकोस. मला अमाऊंट सांग ना फक्त. ए बाबा, तू नको ना भानगडीत पडू. एका फोनवर आहे सगळं. एक फोन आला ना. अमाऊंट सांग ना मला. सांग ना मला. 25,000 रुपये मी देऊ शकतो, मॅनेज करीन. काय करतो तू? ट्रान्सफर करतो मी तुला. ए बाबा नको ना असं करू. केले, ट्रान्सफर केले. सगळा प्रॉब्लेम होईल. ही गोष्ट आपल्यामध्येच ठेव तू. मी पण कुणाला नाही सांगणार. हा, उधार म्हणून देत असशील तर लगेच घेतो. नाही तर ट्रान्सफर नाही, लगेच ट्रान्सफर. लोन म्हणून देतोस, इंटरेस्ट रेट सांग बाबा लगेच. ठीक आहे, दे नंतर. जेव्हा तुझ्याकडे येतील तेव्हा दे. नाही इंटरेस्ट रेट सांग. दे तू, नंतर दे. हट्टी आहे.